नमस्कार. दूध हे सर्वसामान्यांच्या जीवनामधील प्रमुख आणि सातत्याने हाताळला जाणारा पदार्थ आहे, घटक आहे. कारण दूध हे संपूर्ण आहार आहे. परंतु तुम्ही जे हेडिंग पाहिले असेल तर आपल्याला कदाचित थोडासा शॉक बसला असेल की डेव्हिल इन द मिल्क मीन्स व्हॉट, की दुधामधील राक्षस काय आहे. तर मित्रांनो, हे जे प्रमुख हा जो विषय आहे हा A1 मिल्क आणि A2 मिल्क याविषयी आहे आणि खास करून तो प्रथिन किंवा प्रोटीनशी संबंधित आहे. थोडासा समजण्यास कठीण किंवा थोडा डोक्यावरून जाणारा विषय जरी असला तरी तुम्ही समजून घ्याल अशी मला अपेक्षा आहे. मित्रांनो, दुधामध्ये प्रामुख्याने हा जो धोकादायक घटक जो आढळला तो 2007 साली डॉक्टर बॉब इलियट यांनी न्यूझीलंडमध्ये त्याचं संशोधन केलं. अर्थात हे जे बॉब इलियट डॉक्टर आहेत तर ते बालरोग तज्ञ आहेत आणि त्यांना हा घटक त्यामध्ये लक्षात आला की जो मानवी शरीराला अपायकारक असा आहे. आता तो दुधामध्ये कुठे असतो याविषयी सुद्धा आपण सविस्तर बघणार आहोत. पुढे जाऊन याविषयी डॉक्टर केंथ यांनी त्यावर 2010 साली एक पुस्तक लिहिलं गेलं, इव्हिल इन द मिल्क अशा नावाचं. पुढे जाऊन भारतीय वंशाचे डॉक्टर गोस्वामी यांनी त्यावर शोध निबंध प्रकाशित केलेला आहे की जे स्वतः ICAR करनात या ठिकाणी कार्यरत होते. ओके, तर अशा प्रकारे याचा सर्व थोडासा इतिहास बॅकग्राऊंड आहे. मित्रांनो, आता आपण जाऊया की दुधामध्ये जे घटक आहे प्रामुख्याने कोणते घटक आहेत, किती प्रमाणामध्ये आहेत हे आपण थोडंसं टेंटेटिव्ह बघूया की तुम्हाला थोडीशी सेंट्रल आयडिया त्यामधून येईल. ठीक आहे. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की दुधामध्ये सर्वात मोठा जो भाग आहे तो म्हणजे पाणी. साधारणपणे 84 ते 87% पाण्याचं प्रमाण दुधामध्ये असतं आहे. ठीक आहे. आणि उरलेला जो भाग आहे तो म्हणजे साधारणपणे 13 ते 16% हा इतर घटक किंवा त्याला टोटल सॉलिड्स असं म्हटलं जातं, एकूण दुधामधील घनपदार्थ. ठीक आहे मित्रांनो, आता या टोटल घनपदार्थांमध्ये सुद्धा परत एकदा की महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे फॅट आणि दुसरा म्हणजे SNF. आता फॅट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जी मलाई किंवा जे आपण तूप म्हणतो किंवा लोणी म्हणतो तर तो घटक, आणि दुसरा जो आहे की ज्याला आपण SNF किंवा सॉलिड्स नॉट फॅट असं शास्त्रीय भाषेमध्ये त्याला संज्ञा आहे की स्निग्धांश विरहित जे दुधामधील घटक आहे तर तो SNF. ठीक आहे. आता यामध्ये सर्वसाधारणपणे 3-3.5% तर 8-9% स्निग्धांश विविध प्रजातींमध्ये आढळतो आणि SNFचं प्रमाण हे साधारणपणे आता स्टँडर्ड असं आहे की 8.2 ते 9-9.5 पर्यंत असलं पाहिजे असं अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नियम आहेत. आता तो भाग आपल्याला या ठिकाणी घ्यायचा नाही, परंतु यामध्ये आता आपण पाहणार आहोत की फॅट म्हणजे नेमकं काय आहे आणि त्यानंतर दुसरा SNF म्हणजे काय आहे. त्यामध्ये आपल्याला जे शोधायचंय ते म्हणजे प्रोटीन कुठे आहे आणि त्या प्रोटीनचं नाव काय आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता या टोटल सॉलिड्स मध्ये टोटल सॉलिड्स मध्ये आपल्याला पहिला घटक जो सापडला तो म्हणजे फॅट, आणि त्या फॅटचं पुन्हा एकदा विभाजन होतं ते म्हणजे ट्रू फॅट आणि असोसिएटेड फॅट. आता ट्रू फॅट म्हणजे काय, तर जे सायन्स असतील त्यांना थोडीशी कल्पना येईल की ग्लिसराइड्सना ट्रू फॅट असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि दुसरा जो असोसिएटेड फॅट जो आहे तर त्यामध्ये फॉस्फोलिपिड्स येतात, त्याचप्रमाणे व्हिटॅमिन्स आहेत, तसंच कोलेस्ट्रॉल आहे आणि कॅरोटीन. आता कॅरोटीन जो भाग आहे तर हा कॅरोटीन हा व्हिटॅमिन A चा प्रकार आहे, लक्षात घ्या. त्याचा सुद्धा एक रोल महत्वाचा आहे आणि तो म्हणजे की खास करून गाईच्या दुधामध्ये हे कॅरोटीन तत्व आढळतं. ठीक आहे. आता हे कॅरोटीन नेमकं काय आहे, त्याचा काय रोल आहे, तर कॅरोटीन इज ए फॅट, ठीक आहे, इन द फॉर्म ऑफ व्हिटॅमिन A. तर मित्रांनो, गाईमध्ये ती शारीरिक क्षमता नाही की ज्या कॅरोटीन जे फॅट आहे त्याला व्हिटॅमिन A मध्ये कन्वर्ट करण्याची. म्हणून कॅरोटीनचा मूळतः नैसर्गिक कलर किंवा रंग हा थोडासा पिवळसर आहे आणि
म्हणून गायीमध्ये ती क्षमता नसल्यामुळे गायीच्या दुधाला पिवळसर टिंच किंवा एक झलक येते पहा. गायीचं दूध साधारण पिवळं असतं, ठीक आहे, ते या कॅरोटीन फॅटमुळे. लक्षात आलं. आता दुसरा पुढचा जो घटक आहे तो म्हणजे की एसएनएफ मध्ये आपण थोडंसं सविस्तर माहिती घेऊया. मित्रांनो, एसएनएफ मध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मिल्क शुगर किंवा ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये लॅक्टोज असं म्हटलं जातं. आता त्या लॅक्टोज मध्ये सुद्धा पुढे अनेक घटना घडत असतात की दही ज्यावेळेला तयार होतं त्यावेळेला तो लॅक्टोज खातात बॅक्टेरिया आणि लॅक्टिक ऍसिड तयार होतो वगैरे वगैरे. त्यामध्ये आपण जायचं नाहीये. तर आता मिल्क कंटेंट मध्ये एसएनएफ मध्ये मिल्क शुगर इन द फॉर्म ऑफ लॅक्टोज. आता दुसरा जो भाग आहे तो म्हणजे नायट्रोजन सबस्टन्सेस. त्याचप्रमाणे तिसरा जो घटक आहे तो म्हणजे मिनरल मॅटर्स आणि चौथा जो घटक आहे तो म्हणजे अदर मध्ये किंवा फॉस्फोलिपिड्स मध्ये वगैरे त्याला कॅल्क्युलेट केला जातो. आता आपण या चार याच्यामध्ये पुन्हा एकदा ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय की आपल्याला ते प्रोटीन शोधायचंय की जे माणसाच्या शरीराला अपायकारक आहे, तर ते या एसएनएफ मध्ये दडलेलं आहे. आता यामध्ये पहिलं मी सांगितलं लॅक्टोज, दुसरा जो आहे नायट्रोजन सबस्टन्सेस. या नायट्रोजन सबस्टन्सेस मध्ये पुन्हा एकदा विभाजन होतं आणि त्यामध्ये केसिन नावाचं प्रोटीन आढळतं. पहिलं मी तुम्हाला लॅक्टोज शुगर किंवा दुग्ध शर्करा किंवा त्याला शास्त्रीय भाषेमध्ये लॅक्टोज असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे नायट्रोजन सबस्टन्सेस. आता या सबस्टन्सेस मध्ये पुन्हा एकदा याचं विभाजन होतं आणि त्यामध्ये प्रोटीन आणि नॉन प्रोटीन असे दोन घटक पडतात. आता याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन मध्ये जायचंय, तर नॉन प्रोटीन थोडासा बाजूला ठेवूया. तर याच्यामध्ये जे प्रोटीन आहे त्या प्रोटीन मध्ये पुन्हा विभाजन होतं. आता या प्रोटीन मध्ये S1, S2 आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे बीटा केसिन. आता या केसिन मध्ये तीन भाग पडतात. पुन्हा एकदा तीन प्रकारे त्यांचं विभाजन करता येतं. यामध्ये अल्फा केसिन S1, अल्फा केसिन S2 आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे बीटा केसिन. आता या बीटा केसिनचं परत विभाजन होतं आणि ते म्हणजे A1 बीटा केसिन आणि A2 बीटा केसिन. आणि चौथा जो केसिन आहे तो म्हणजे कप्पा केसिन. आता यामध्ये जो A1 अल्फा केसिन आहे, सॉरी A1 बीटा केसिन आणि A2 बीटा केसिन, यामध्ये खरं महत्वाचं कारण या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे इव्हिल इन द मिल्क, हे त्या प्रोटीनमुळे खरा विषय आहे. A1 A2 बीटा केसिन, ठीक आहे. आता यामध्ये A1 बीटा केसिन काय कसं त्याचं डायजेशन होतं आणि A2 बीटा केसिन मध्ये कशा पद्धतीने डायजेशन होतं यामध्ये आपल्याला थोडंसं सखोल जायचं आहे. आता ज्या वेळेला A1 बीटा केसिन हे डायजेस्ट होतं किंवा मानवी शरीरामध्ये ज्या वेळेला त्याचं पचन होतं त्यावेळेला एक वेगळाच पदार्थ तयार होतो, तो म्हणजे BCM7. A1 बीटा केसिन जे प्रोटीन आहे ते डायजेस्ट केल्यानंतर तिसराच पदार्थ त्याला पेप्टिन असं म्हटलं जातं आणि तो पदार्थ तयार होतो आणि त्यामधून खऱ्या अर्थाने मानवी शरीराला अपायकारक अशा पद्धतीची द्रव्य तयार होतात. मित्रांनो, यामधून खास करून हृदयाच्या संदर्भात आणि नर्वस सिस्टमच्या संदर्भामध्ये अनेक आजार झालेले डॉक्टर बॉब इलियॉट यांच्या न्यूझीलंड येथे लक्षात आलं आणि मग त्यांनी याविषयी सविस्तर अभ्यास करून पुढे A1 A2 चा विषय आला. 2007 पर्यंत A1 A2 हा विषय मार्केटमध्ये अस्तित्वात नव्हता. त्यानंतर अनेक संशोधनं त्यावर झाली आणि अशा प्रकारे A1 A2 नेमकं काय आहे कदाचित आय होप की तुम्हालाही बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. आता सर्वसाधारणपणे असं एक ऑब्झर्वेशन आहे की ज्या देशी ब्रीड आहेत त्यामध्ये हे A1 अल्फा केसिन आढळत नाही. पहा की ही अत्यंत महत्वाची नोंद आहे की ज्या एक्झॉटिक किंवा ज्या फॉरेन ब्रीड्स आहेत ज्यामध्ये जर्सी आहे, HF आहे,
या जातींमध्ये किंवा फॉरेन ब्रीड्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे आढळतंय. ठीक आहे. आणि ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने याचं कन्झम्पशन होतं, खाल्लं जातं, त्यामधून न्यूरो सिस्टम, त्याचप्रमाणे कार्डियाक जी आपली हृदयाशी संबंधित जे काही आजार आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आढळून येतात. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की देसी ब्रीडमध्ये की जसं ओंगल आहे, थारपारकर आहे, गीर आहे, आपल्या महाराष्ट्रातील पंढरपुरी आहे, त्याचप्रमाणे खिलार आहे, या जातींमध्ये अशा प्रकारचे प्रथिनं किंवा प्रोटीन्स आढळलेले नाही. त्यामुळं ही खूप नोंद घेण्याची विषय आहे की त्या ठिकाणी आपल्याला आपले पूर्वज अत्यंत हुशार होते, यामध्ये कुठलंही दुमत असायला नको. आणि नवीन पिढी किंवा नवीन सायन्सच्या नावाखाली आपण भरकटत जे चाललेलो आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे मित्रांनो. म्हणून मी सांगत असतो, ज्याच्या घरी देसी गाय कशाचीच कमी नाही. मित्रांनो, या हॅपी नोट्सवरती आजचं सेशन या ठिकाणी संपूया.